वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. अविद्या तेने झाला जीव. अविद्येनं तो जीव म्हणतो एक माझी माता आहे म्हणजे अविद्या. अविद्येच्या पोटामध्ये जीवाची उत्पत्ती झाली आणि माझे दोघजण पिता आहेत. अंतःकरणोपहित चैतन्य आत्मा आणि चिदाभास. आत्मा आणि त्याचं प्रतिबिंब हे दोघजण माझे पिता आहेत. मज तीन कांता दोघे सूत. जीव म्हणतो मला तीन कांता आहेत, तीन स्त्रिया आहेत. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या जीवाच्या तीन स्त्रिया आणि दोन मुलं म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती हे जीवाचे दोन मुलं. चौघे बंधू आणि दशक बहिणी, कन्या झाल्या तिन्ही माझ्या पोटी. 4 भाऊ आणि 10 बहिणी. 4 भाऊ म्हणजे अंतःकरण चतुष्टय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरण चतुष्टय आणि 10 बहिणी म्हणजे दशेंद्रिये. कन्या झाल्या तिन्ही माझ्या पोटी. जागृती, स्वप्न म्हणजे कन्या, वृद्ध, बालपण, तारुण्य आणि वृद्धपण या 3 बहिणी माझ्या मुली आहेत. बहिणी भावासंगे खेळूपै लागले, विपरीत झाले सांगू कोणा. ज्ञानोबा म्हणतात या बहिणी म्हणजे ह्या जे माझे त्या ठिकाणी बालपण, तरुणपण आणि वृद्धपण आहे त्यांच्याबरोबर मी खेळू लागलो. बहिणी संगे खेळू लागलो आणि भावासंगे म्हणजे हे अंतःकरण चतुष्टय अधिक यांच्या संग मी खेळू लागलो म्हणजे यांच्याबरोबर वावरताना मी व्यवहार करू लागलो. सगळे व्यवहार करत असताना काय झालं, विपरीत झाले सांगू कोणा. बालपण, तारुण्यपण, वृद्धपणामध्ये वावरताना बालपण कसं गेलं, बालपण गेले नेनता. तारुण्य दशे विषय व्यथा. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी, सदा मुसमुशी धुळी जैसा. पाहून घ्या म्हणजे तारुणपणा असा गेला आणि वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी. म्हणजे बाल, तारुण्य आणि वृद्धपणा या माझ्या 3 कन्या आहेत आणि ह्या बहिणी यांच्याबरोबर खेळताना आणि चौघे बंधू म्हणजे अंतःकरण चतुष्टय अधिक यांच्याबरोबर खेळताना झालं काय, ज्ञानोबा म्हणतात विपरीत झालं. विपरीत झालं म्हणजे माझं वास्तविक स्वरूप, मूळ स्वरूप हे सच्चिदानंद घन आहे, पण ते सच्चिदानंद घन अशा प्रकारचं स्वरूप त्याला मी विसरून आणि यांनाच मी आत्मा मानून बसलो. पंचदशीकारांनी फार मोठं याचं चिंतन केलेलं आहे. मनाहा आत्मेती मन्यन्ते उपासन पराजनहा. मनालाच आत्मा मानलं काही लोकांनी. विज्ञानमय आत्मा इति पर आहुक्षणिक वादिनहा. काही लोकांनी बुद्धीलाच आत्मा मानलं म्हणजे मी यांच्याबरोबर वावरत असताना व्यवहारामध्ये मी यांनाच आत्मा मानून बसलो म्हणजे विपरीत झालं. आणि इंद्रियाधिकांनाच आत्मा मानलं. इंद्रियाधिकांना आत्मा मानणाऱ्यांची सुद्धा मतं आलेली आहेत. वेळेच्या अभावामुळे सांगता येणार नाहीत किंवा माझे तयार नाहीत असं म्हणलं तरी चालेल. विपरीत झाले सांगू कोणाला सांगू हे विपरीत झालेलं, हे काय सांगण्यासारखं आहे का. माझी स्थिती अत्यंत उच्च असताना मी स्वतः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असा असताना तो माझा बोध जाऊन मी या सर्वांना आत्मा मानून बसलो. माझी आनंद रूपता मी गमावली आणि यांच्यामध्ये मी आनंद शोधू लागलो. ज्ञानदेव म्हणे अगटित घडे, गुरुकृपे जोडे परब्रह्म. आता याचा सरळ अर्थ असा आहे की ज्ञानोबा म्हणतात असं अघटित घडू शकतं. गुरुकृपेनं पुन्हा परब्रह्माची प्राप्ती तुम्हाला करून घेता येते. म्हणजे तुमच्या वास्तविक स्वरूपाकडे तुम्ही जाऊ शकता. वास्तविक हे अघटित नाही, पहिलं जे घडलं ते अघटित आहे. हे इंद्रियाधिकांना आत्मा मानणं, बुद्ध्याधिकांना आत्मा मानणं हे विपरीत झालं आणि हे विपरीत घडू शकतं. पण हे घडलेलं विपरीत जर तुम्हाला सुधारून घ्यायचं असेल, पुन्हा मूळ स्वरूपाला जायचं असेल तर गुरुकृपे जोडे परब्रह्म. पुन्हा श्री गुरुकृपा काय नोहे ज्ञानदेव म्हणे. गुरुच्या कृपेनं काय होणार नाही. ज्ञानोबांनी सांगितलं अगव्याची दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोच्या ते. शोच्याला सुद्धा ब्रह्मस्वरूप करण्याची ताकद या श्रीगुरूंच्या मध्ये आहे. जरी असं अघटित घडलं असलं, तुम्ही जीवस्वरूपाला प्राप्त, जीवदशेला प्राप्त होऊन जीवदशेमध्ये वावरत असलात तरी तुम्हाला ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होता येतं. सद्गुरु सारिका सोयरा सज्जन लाभिले निधान वैकुंठीचे. सद्गुरु माझा जीवाचा जीवलग, जीवाचा जीवलग हिडिला पाग प्रपंचाचा. सद्गुरु अनाथ माऊली, अनाथ माऊली पीची सावली केली मज. ज्ञानदेव म्हणे अवचित घडले, निवृत्तीने दिदले बीज बीज. सद्गुरु माझा जीवाचा जीवलग, जीवाचा जीवलग मिळेला पांग प्रपंचाचा. सद्गुरु गुरुकृपे जोडे परब्रह्म. श्रीगुरूच्या कृपेनं परब्रह्म प्राप्ती होते. ते सद्गुरू कसे आहेत, ते सद्गुरू माझं आणि त्यांचं काय नातं आहे याचं चिंतन ज्ञानोबा करतात. सद्गुरू सारिखा स्वयरा सज्जन.
सोयरा सद्गुरूसारखा सोयरा आणि सद्गुरूसारखा सज्जन सोयरा जगामध्ये नाही. बाकीचे सोयरे सगळे त्या ठिकाणी तुकोबरांनी सांगितलं, हे लोक सगळे भूषेने ही घेती काढून या, यमाची हाती बांधून या देते, भूषेने ही घेती काढून या, अशा प्रकारचे सोयरे आहेत. मात्र श्री गुरु हे सज्जन सोयरे आहेत, म्हणजे सत्स्वरूपाला प्राप्त झालेले सोयरे आहेत. आणि सज्जन म्हणजे ते पूर्णपणे जीवाचं कल्याण व्हावं याच इच्छेनं आणि जीवासाठी प्रयत्न करतात, अशा प्रकारचे सोयरे सद्गुरू आहेत. दाविले निधान वैकुंठीचे ते सोयरे आहेत. त्यांनी मला काय दाखवलं? वैकुंठीचा परब्रह्म परमात्मा निधान म्हणजे ठेवा, गुप्त अशा प्रकारचा ठेवा त्यांनी मला दाखवला. सद्गुरू माझा जीवाचा जीवलग, फेळी याला पांग प्रपंचाचा. श्रीगुरू हे माझे जीवाचे जीवलग आहेत. त्यांनी माझ्या प्रपंचाचा पांग म्हणजे प्रपंचाचा पंगिस्तपणा काढून टाकला. माझ्यामध्ये जो प्रपंचाचा पंगिस्तपणा होता, प्रपंच म्हणजे हे सर्व जे सृष्टी आहे, या सृष्टीमध्ये माझी जी मनोमय सृष्टी होती, ती मनोमय सृष्टी श्रीगुरूच्या कृपेनं, श्रीगुरूच्या बोधामुळं नाहीशी झाली. म्हणजे माझ्या मनातून सृष्टी नाहीशी झाल्यानंतर ईश्वर रचित सृष्टी दिसली तरी मला ती बाद करू शकत नाही, कुठल्याही प्रकारे मला बंधन करू शकत नाही. किंवा श्रीगुरूंनी पंगिस्तपणा संसाराचा सोडला. म्हणजे पहिलं श्रीगुरूंची जेव्हा भेट झाली, श्रीगुरूची भेट होण्याच्या पूर्वी माझी सर्व इंद्रिये आणि विषयाधिकांच्या पंगिस्तपणामध्ये अडकलेली होती, विषयाधिकांच्याकडे धावत होती. मात्र श्रीगुरू जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी काय केलं? मद हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. या ओवीचा अर्थ करताना कसा करावा? पण खरा असा अर्थ वाटतो की विशेषे अत्यादरू संसार पुरू, जेने तारिलो हा संसार पुरू म्हणजे विषयाधिकांच्यावरची प्रीती श्रीगुरूंनी संपवली. म्हणजे दुसरा मी सहज बोलतोय, विषयाधिकावरची प्रीती संपवल्यामुळं विशेषे अत्यादरू विवेकावरी किंवा विवेकावरी विशेषे अत्यादरू म्हणून संसारपुरी तारिलो. म्हणजे विशेष अत्यादर विवेकावर निर्माण झाल्यामुळं विचिर पृथक करणे, विवेक निर्माण झाला. आत्मा नात्म, सत्य मिथ्या यांचा विचार माझ्यामध्ये निर्माण झाल्यामुळं संसाराचा पंगिस्तपणा संपला. फेडी याला पांग प्रपंचाचा, श्रीगुरूच्या कृपेनं, श्रीगुरूच्या भेटीमुळं. सद्गुरू हा अनाथ माऊली, कृपेची सावली केली मग. सद्गुरू हे अनाथाची माऊली आहेत. त्यांनी मला कृपेची सावली केली. अनाथ माऊली सद्गुरू त्यांनाच म्हणावं. माऊलीनं नाथ महाराजांनी सांगितलं, जो मेळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरू माने. सत्शिष्याला जो सत्वस्तूला प्राप्त करून देतो त्याला मानावं श्रीगुरू. आणि ते श्रीगुरू अनाथाची माऊली आहेत. शंकरानंदीमध्ये या अनाथ शब्दाची उत्पत्ती सांगताना त्यांनी सांगितलं, सर्वही जनैही आर्द्यते याच्यते सोभिलाषित सिद्ध हे इति. अनाथ म्हणजे अनाथाची माऊली कशी आहेत? तर सर्व लोकांच्याकडून ज्याची याचना केली जाते अशा प्रकारचे सद्गुरू, आणि ते अनाथाची माऊली आहेत. माऊली म्हणजे आई आहेत. सर्वांना त्या ठिकाणी अनाथासाठी ते बसलेले आहेत. कृपेची सावली केली मग. त्यांनी कृपा कटाक्षे न्याहाळिले, कृपेची सावली त्यांनी माझ्यावर केली असं ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानदेव म्हणे अवचित घडले, निवृत्तीने दिधले निज बीज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अचानकपणे हे सगळं घडलं. निवृत्तीनाथ महाराजांनी मला आत्मदर्शन करून दिलं. माझं आत्मतत्व तळ हातावरी वाटोळा, डोलत देखीजे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ. जसं ज्ञानोबा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला बोलतात, त्याप्रमाणे निवृत्तीनाथ महाराजांनी मला आत्मतत्व माझ्या हातामध्ये दिलं असं माऊली सांगतात. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, ब्रह्म सनातन विठ्ठल हा, विठ्ठल हा. पतित पावन मानस मोहन, ब्रह्म सनातन विठ्ठल हा, विठ्ठल हा. ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन, ब्रह्म सनातन विठ्ठल हा, विठ्ठल हा. ज्ञानदेव म्हणे आनंद चित्घन, ब्रह्म सनातन विठ्ठल हा, विठ्ठल हा. पतित पावन मानस मोहन, ब्रह्म सनातन विठ्ठल हा, विठ्ठल हा. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, ब्रह्म सनातन विठ्ठल हा. ज्ञानोबाराय सांगतात, सगुण आणि निर्गुणाहून विलक्षण वेगळा असणारा ब्रह्म सनातन अशा प्रकारचा विठ्ठल आहे. गुरुवरे महाराज नेहमी
सगुण निर्गुण गुणाचे आगुण हरिविन मन व्यर्थ जाय. याचं हे चरण सांगताना महाराज नेहमी सांगत असतात, सगुण निर्गुण गुणाचे आणि अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. निर्गुण आणि सगुण हे दोन्ही गुणाचेच आहेत, मात्र अगुण हरी म्हणजे अगुण असणारा विठ्ठल परमात्मा ब्रह्म सनातन आहे. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हे त्याचे बोल नाही कावे, मग तो हो का कोणी एक आधी करोनी ब्रह्मादेक. साक्षात परमात्मा हा ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्म सनातन विठ्ठल हा आपलं उपास्य दैवत कसं आहे याचे परिचय जगद्गुरु विश्वमाऊली ज्ञानोबा देतात. पतित पावन मानस मोहन ब्रह्म सनातन विठ्ठल हा काय नुसता ब्रह्म म्हणजे स्वमहिमने प्रतिष्ठित हा स्वतःच्या महिमेमध्ये राहतो असं नाही, तर बाहू पालून हात उभे करून भक्तांना सांगतो, भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिलं उभा दाता कटिकर ठेवूनी, प्रमाणम भवाब्दे रिदम मामकानाम नितंबक कराभ्यान धृतो येन तस्मात, विधातुर्वस्तत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पतित पावन, पतितांना पावन करणारा अशा प्रकारचा परमात्मा. तो परमात्मा पतितांना कसा पावन करतो? एका जनार्दनी गोविंदा पतित पावन परमानंदा, किंवा पतित दिनानाथ दीनबंधू नाम तुझ साजे, पतित पावन ऐशी ब्रिदावळी गाजे. अशा प्रकारचा पतितांना पावन करणारा, मानस मोहन मनाला मोहन घालणारा अशा प्रकारचा परमात्मा आहे. निमिष न लगे मनवेधिता अशा प्रकारचा परमात्मा आहे. मधुसूदन सरस्वती सारख्या तत्वज्ञ पुरुषाचं मन मोहून टाकलं. शुकाचार्यासारख्या आणि तत्वज्ञ पुरुषांनी ज्यांनी जन्मताची संसार तेजियला शुके, विषय जिनोनी जन्मले जे शुकाधिक दादुले, ते विषयोची वाणिता झाले भाट येयाचे. एवढं वैभव ज्या परमात्म्याच्या स्वरूपाचं आहे, अशा प्रकारचा मानस मोहन वेधिले वो येणे श्रीरंग रंगे, मी माझे अंगे हरपले, किंवा निमिष न लगे मन वेधिता, एवढी तुझी स्वरूपता म्हणजे ब्रह्म सनातन विठ्ठल हा ब्रह्म सनातन स्वमहिमने प्रतिष्ठित नसून हा पतितांना पावन करणारा आणि भक्तजनांचं मानस मोहन करणारा, मनरंजन करणारा अशा प्रकारचा परमात्मा आहे ब्रह्म सनातन विठ्ठल हा. ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन ब्रह्म सनातन विठ्ठल हा. ध्येय ध्याता ध्यान आणि यांनी विरहित असणारा अशा प्रकारचा, आणि ध्येय ध्याता ध्यानामध्ये येणारा अशा प्रकारचा परमात्मा. वास्तविक ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी कुठल्याच प्रकारची त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही, परंतु भक्तासाठी आणि या दिनजनांसाठी त्याच्यापर्यंत त्रिपुटी सुद्धा जाऊ शकते, असा सुद्धा व्यवहार आहे. चित्त निरंजन ब्रह्म सनातन विठ्ठला अशा प्रकारचा केवळ ब्रह्मस्वरूप अशा प्रकारचा विठ्ठल आहे. ज्ञानदेव म्हणे आनंद चितघन ब्रह्म सनातन विठ्ठल हा. ज्ञानोबाराय म्हणतात आनंद सच्चितघन अशा प्रकारचा ब्रह्म सनातन विठ्ठल आहे. तीही शून्यावरती नांदता हे देही, तुझी ब्रह्मांड गेही भरुनी ठेला, जयाचा तो भास बिंबाकार आहे, ते खूनला हे गुरुपुत्रा, बिंबाचे रे अंग ब्रह्माचे निभूत, वसुते अविट तेजपुंज, सळे नाडळे ना तैसे तैसे साच, उपमानी काची केवी साहे, बहुजन्मा शेवटी फळ हे पुण्याचे, अभाग्यासी कैसे प्राप्त होय, अपार सत्य ही अभंगी, जाणूनी यावेगी जीवधारा, ज्ञानदेव मने या परता नाही, उपदेश काही बोलावया, जयाचा तो भास बिंबाकार आहे, ते गुणला हे गुरुपुत्रा. ज्ञानोबाराय म्हणतात तीही शून्यावरी नांदत आहे देही, तोची ब्रह्मांड घेई भरुनी ठेला. त्रिगुणात्मक जी माया आहे आणि तिचं जो अधिष्ठान ब्रह्म आहे ते या देहामध्ये नांदतं. शरीरस्थोपी कौंतेय न करोती न लिप्यते अशा प्रकारचा तो परब्रह्म परमात्मा, आणि तोच ब्रह्मांडामध्ये पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडामध्ये तेच ब्रह्मांडामध्ये, तोच परमात्मा ब्रह्मांडामध्ये आहे. जयाचा तो भास बिंबाकार आहे, ते खुणला हे गुरुपुत्रा.
हे गुरुपुत्रा ती खूण तू प्राप्त करून घे. हे जगत ते परमात्म्याचा भास आहे. जे बिंबरूप परमात्मा आहे त्याचाच प्रतिबिंब म्हणजे हे जगत आहे. भगवंतानं स्वतः सांगितलं, मया ततमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तीना तस्य भासा सर्वमिदं विभाती. अशा प्रकारचा तो परमात्मा आहे आणि त्याची खूण म्हणजे तो परमात्मा असा आहे असं तू जाणून घे. बिंबाचे ते अंग ब्रह्म ते निगोट वस्तू ते अविट तेजपुंज. बिंबरूप अशा प्रकारचा परमात्मा तो एकरस अविट तेजपुंज अशा प्रकारचा आहे. चळेना ढळेना जैसे तैसे साच उपमा अनेकाची केवीस आहे. ज्ञानोबारांनी सांगितलं तो चळत नाही ढळत नाही म्हणजे तो व्यापक आहे आणि व्यापकामध्ये कुठल्याही प्रकारची क्रिया होत नाही. अशा प्रकारचा तो साच आहे, खरा आहे. सत्य साच खरे सत्य आणि त्रिकालाबाधित सत्य आहे. न व्यापित्वात देशेतून तो नित्यत्वान नापी कालतः म्हणजे देश काल वस्तू परिच्छेद रहित अशा प्रकारचा तो परमात्मा व्यापक खरा आहे, साच आहे. कुठल्याही परिच्छेदानं तो परिच्छिन्न नाही. अशा प्रकारचा तो परमात्मा. उपमा अनेकाची केवीस आहे. मग तो परमात्मा कसा आहे? अद्वितीय आहे. त्याला कुठल्याही प्रकारची उपमा सहन होत नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानस्वरूप असणाऱ्या परमात्म्याला कुठल्याही प्रकारची उपमा देता येत नाही. त्याच्यासारखं पवित्र अनादित्वा निर्गुणत्वात परमात्माय मव्यय अनादी आहे, निर्गुण आहे. न सत्तन्ना सदुच्यते ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते. आणि तो अनादिमत परम ब्रह्म अनादिमत परब्रह्म परमात्मा त्याला कुठल्याही प्रकारची उपमा कोणाची देता येत नाही. त्याहून वेगळं विजातीय भेद सजातीय सोगत सगळे भेद त्याच्याहून सर्व त्याच्याहून जगत वेगळं आहे. त्याला सजातीय कोणी नाही. त्याच्याहून वेगळं दुसरं कोणी नसल्यामुळं त्याला विजातीय भेदही नाही आणि त्याच्या सत्तेतलं कोणी नाही. अशा प्रकारचा तो परमात्मा अनेकाची उपमा सहन करू शकत नाही. बहुजन्मा शेवटी फळ हे पुण्याचे अभाग्याशी कैंचे प्राप्त होय. ज्ञानोबाराय म्हणतात पण हे जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर हे फळ पुण्याचं आहे. तेने बहुती जन्मे मागिली विक्षेपाची पाणी वळे झाडिली म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका. आणि जन्मशतांचा वाहतवना देवीची आस्थेची नलेची वाहना तेत फळ हेतूचा अवगाना कवन चाळी. जन्मजन्मांतरी केली ही सूचना हे ज्यांनी केलं बहुतर जन्मा शेवटी फळ हे पुण्याचे. फार मोठ्या पुण्याने हे तुम्हाला प्राप्त होणार आहे. अभाग्याशी कशी प्राप्त होय? अभाग्याशी दुर्भिक्ष. देव आहे सुकाळ देशी अभाग्याशी दुर्भिक्ष. तो परमात्मा तुम्हाला प्राप्त होणार नाही. अपार अधिष्ठानी सत्य ही अभंगी जाणून या वेगी जीवी धरा. ज्ञानोबारांनी सांगितलं अधिष्ठान सत्य आहे आणि अपार अशा प्रकारचं जगत त्याच्यावर अध्यस्त आहे. किंवा अपार अशा प्रकारचा परमात्मा ज्याला पारावार नाही, ज्याची तुलना ज्याचं मोजमाप करता येत नाही अशा प्रकारचा तो परमात्मा सत्य आहे, अभंग आहे. आणि जाणून या वेगी जीवी धरा म्हणजे तुम्ही तो जाणून घ्या अर्थात निर्गुण स्वरूपानं त्याचं ज्ञान करून घ्या. आणि वेगी जीवी धरा म्हणजे सगुण रूपानं तो तुमच्या अंतःकरणामध्ये चित्तामध्ये धारण करा. वारकरी संप्रदायाचा हा आकाट्य सिद्धांत आहे. निर्गुणाचं ज्ञान आणि सगुणाचं प्रेम, सगुणाची भक्ती. ज्ञानोबारांनी सांगितलं भगवान सांगतात स्वतः अर्जुनाला तैसे प्रेम येथीचे करी स्थानपती. तू या ठिकाणी प्रेम ठेव. जाणून या वेगी जीवी धरा. ज्ञानदेव म्हणे या परता नाही उपदेश काही बोलावया. ज्या गुरुपुत्राला हा अभंग उपदेश प्रकरणात असायला पाहिजे असं दिसतं इथून. ज्ञानदेव म्हणे या परता नाही उपदेश काही बोलावया. ज्या गुरुपुत्राला ज्ञानोबारायने हा सर्व उपदेश केला. ज्ञानोबाराय म्हणतात हे गुरुपुत्रा आतापर्यंत मी जे तुला सांगितलं त्यापेक्षा वेगळं काही बोलण्यासाठी नाही. या करिजे हरी भक्ती करजे हरी भक्ती तरीच विरक्ती प्रगटेल. विषयी होताची विचार नित्य हे नैश्वर ओळखती. तेव्हा आत्मज्ञान अनुभव होय अविद्यत्व जाय जीवरूप. शांती क्षमा दया तिष्ठती सहज नदीचे दृश्य काज जगा माझी. गुरुकृपाद्वारे लाई जे पैसिधी बोलेला त्रिशोधी ज्ञानेश्वर. विरक्ती विषयी होताची विचार नित्य हे नैश्वर ओळखाते. मुक्ती पावावया करिजे हरिभक्ती तरीच विरक्ती प्रगटेल. ज्ञानोबाराय म्हणतात जर तुम्हाला मुक्ती प्राप्त करून घ्यायची असेल, जीवन मुक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर किजे हरिभक्ती करावी लागते. परवा मधुसूदनी टीका चालू झाली त्या प्रस्तावनेमध्ये सांगताना गुरुवर्य महाराजांनी फार मोठं चिंतन केलं.
उपासना आणि कर्म याला किती मोठं महत्त्व आहे याचं फार मोठं चिंतन केलं ज्यांनी ऐकलं त्यांना माहितीच आहे. म्हणजे मला सांगायचं आहे, मुक्ती पावावया करिजे हरिभक्ती. मुक्ती जर मिळायची असेल तर गुरुरे महाराज नेहमी सांगत असतात, ज्यानं द्वैतातली अत्यंत पराकोटीची भक्ती केली तोच तत्वज्ञ होऊ शकतो. विनाकारण द्वैताला मिथ्या मानण्यात काही अर्थ नाही. म्हणजे द्वैताला मिथ्या मानायला हरकत नाही, द्वैत मिथ्याच आहे, पण द्वैतामध्ये असणाऱ्या ईश्वराला सुद्धा मिथ्या मानणं हे आपलं काम बहुतेक नाहीच आहे. म्हणजे शास्त्रानं जरी मिथ्या मानलं असलं तरी वेदांत गुरु ईश्वर हा यावत जीव त्रयो वंद्या अशी वस्तुस्थिती असताना त्या ईश्वराला मिथ्या मानण्याचं कारण नाही. मिथ्या आहेच तो, पण मानून चालणार नाही. मला सांगायचं आहे, मुक्ती पावावया करिजे हरिभक्ती. मुक्तीला प्राप्त करून घेण्यासाठी हरिभक्ती केलीच पाहिजे, तरीच विरक्ती प्रगटेल. मग काय होईल तर विरक्ती वैराग्य प्राप्त होईल. आणि वैराग्यानं काय येईल, विरक्तीविषयी होताची विचार. जर नित्य हे नैश्वर नोळखती, हे नित्य जे नित्य ज्याला नित्य मानून बसलो आपण ते अनित्य आहे, नैश्वर आहे, अशा प्रकारचं वैराग्यानं ओळखल्यानंतर मग वैराग्य दवडिता पाठी लागे. वैराग्य पाठीमागं लागतं, वैराग्य प्राप्त होतं आणि मुक्ती प्राप्त होते असं पुढं सांगणार आहे. तेव्हा आत्मज्ञान अनुभव होय. विषयाच्या विषयी अनित्यता, जगताच्या विषयी अनित्यता झाल्यानंतर वैराग्य प्राप्त झालं आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर त्या वैराग्यानं अविद्यत्व जाय जीवरूप. अविद्या आणि जीवरूप जीवदशा त्या ठिकाणी संपली आणि तेव्हा आत्मज्ञान अनुभव होय. मग काय होतं, त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. मग आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तैसे हृदयीचे निज्ञाने जी देही उमटती चिन्हे ती सांगो आता अवधाने चांगे आई. कोणती चिन्ह? शांती क्षमा दया तिष्ठती सहज नदीशे दृश्य काज जगा माझे. ज्ञानोबा म्हणतात त्या तत्वज्ञानी पुरुषाच्या अंगावर उमटणारी चिन्ह म्हणजे शांती क्षमा दया. त्याची शांती कशी असते, क्षमा कशी असते, दया कशी असते याचं चिंतन 16व्या-13व्या अध्यायामध्ये बऱ्याच प्रमाणात केलेलं आहे. आता ते जर करीत बसलं तर आपला पूर्ण वेळ जाईल. अर्धा तास माझा संपलेला आहे, आणखीन एक अभंग राहिला आहे. म्हणजे माझी अशी इच्छा होती पूर्ण मार्क आपण घ्यायचे वेळेच्या बाबतीत, पण शक्य होईल का नाही सांगता येत नाही. तेव्हा आत्मज्ञान अनुभव, त्याला आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये शांती क्षमा दया सहज रूपानं राहतात. नाथ महाराजांनी भागवतामध्ये चिंतन करताना साधू पुरुषाची 36 लक्षणं सांगितले. त्यामध्ये त्यांनी चिंतन करताना खूप गोड चिंतन केलंय. नाथ महाराज म्हणतात ही सर्व गुण शांती क्षमा दया वैराग्य हे सगळे गुण देशोधडी झाले होते, यांना कोणी स्वीकारायलाच तयार नाही. पण सत्पुरुषाला त्यांनी पाहिलं, आत्मानुभवी पुरुषाला त्यांनी पाहिलं आणि त्या आत्मानुभवी पुरुषाचा त्यांनी आश्रय केला. शांती क्षमा दया तिष्ठती सहज न दिशे दृश्य काज जगा माझी. आता मला या दृश्य पदाचा अर्थ लागलेला नाही, पण मी सांगणार. न दिशे काज जगा माझी, हे दृश्य काय म्हणजे दृश्य काज म्हणजे दृश्य जगत त्याला दिसत नाही. दृश्य जगताची अप्रतीती होते का असं म्हणायचं का ज्ञानोबारायांना, हे मला मात्र कळालेलं नाही. पण काज जगा माझी, त्याला कुठल्याही प्रकारचं कार्य जगामध्ये शिल्लक राहिलं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, काम नाही झालो पाही रिकामा. काम नाही प्राप्तव्य नाही आणि काम नाही कर्तव्य नाही, झालो पाही रिकामा. त्यांनी सांगितलं कुठल्याही प्रकारची कर्तव्य ज्ञात्या पुरुषाला शिल्लक राहिलेलं नाही. ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यश्च योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न सतत्वविद. त्याला जर कर्तव्य आहे असं म्हणाल तर तो तत्व वेत्ताच नाही. किंवा भगवान सांगतात यस्त्वात्मरतिरेवश्चादात्मतृप्तस्य मानवः नैवास्ति किंचित कर्तव्यम यस्त्वात्मरतिरेवश्चादात्मतृप्तस्य मानवः आत्मनेव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते नैव तस्य कृते नार्थो नाकृतेने कश्चन. अशा प्रकारचा तो पुरुष आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं कार्य शिल्लक राहिलं नाही. नाथ महाराजांनी सांगितलं काही पावावया कामावे तो साधूशी अप्राप्तता न संभवे. काही जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला कामना होईल, त्याला प्राप्त करण्याचं सारखं काही शिल्लकच राहील ना जगामध्ये जीवनामध्ये. परमात्मा प्राप्त केल्यानंतर मग तुम्हा हे सगळं खेळणं लटिके हे तुम्हा वाटेल खेळणे. एका कृष्णाविना अवघेची अवघ्याचा तुम्ही टाकाल सांगात घेऊन यानंतर जाल राणा. अशी परिस्थिती निर्माण जेव्हा होते तेव्हा कुठल्याही प्रकारचं कार्य त्याला जगामध्ये राहिलेलं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात हे जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल. गुरुकृपाद्वारे लाही जे पै सिद्धी बोलिला त्रिशुद्धी ज्ञानेश्वर. ज्ञानोबाराय म्हणतात हे प्राप्त करायचं असेल तर गुरुकृपेच्या द्वाराच प्राप्त होईल. तुम्हाला जर तुम्ही आपल्या स्वतःच्या जाणीवेनं जर जाणून घेऊ लागलात तर ते प्राप्त होणार नाही. भगवान परमात्म्यानं स्वतःचं स्वरूप स्वतः सांगितलं. आहुस्त्वा मृषय सर्वे देवर्षीर नारदस्तथा अशी तो देवलो व्यास स्वयंचैव ब्रवीषी
वदिष्यसि मे सर्वम एतत् ऋतं मन्ये. पण कधी? जेव्हा भगवान म्हणतात सर्वम एतत् ऋतं मन्ये यन्माम वदसि केशव नाही ते भगवान व्यक्तिम विदुर्देवान दानवाहा परम ब्रह्म परम धाम. अशा प्रकारचा तू आहेस हे मला केव्हा कळालं? जेव्हा तू गुरुरूपानं माझ्या जीवनामध्ये आलास तेव्हा कळालं. ज्ञानोबाला लिहितात आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले आणि गुरूंनी मार्ग होते जे कथिले तया अघवयांचेची फिटले अनोळख पण. आणि याच्या व्यतिरिक्त अर्जुन स्वतः म्हणतो तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा जो जाणे आपुलिया जाणीवा तो कहीची नव्हे हे मदभावा भरवशेने आले. मी जेव्हा माझ्या ऋषीमुनींच्याकडून माझ्या आईकडून अनेकांच्याकडून या परब्रह्म परमात्म्याच्या विषयी ऐकत होतो तेव्हा माझा असा निश्चय होत नव्हता की हा परमात्मा असाच आहे म्हणून. पण जेव्हा तू गुरुरूपानं माझ्या जीवनामध्ये आलास तेव्हा मात्र मला निश्चित कळालं की परम ब्रह्म परम धाम असा तू आहेस. ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही तुमच्या स्वतःच्या बुद्धीनं जाणू नका तर गुरुकृपाद्वारे लाहीजे पै सिद्धी. ही सिद्धी तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल आत्मसिद्धी आत्मज्ञान तर ते गुरुकृपेनंच होईल. चकारानं त्रिशुद्धी ज्ञानेश्वर बोलिला. ज्ञानोबाराय म्हणतात मी त्रिवार सत्य हे माझं बोलणं मी 3 वेळा सांगतो गुरुकृपेशिवाय होणारच नाही. साधूचा महिमा वर्णवे ना काही वर्णवे ना काही ब्रह्मादिकतेही वर्णिताते त्याची कृपे मोक्ष जीवनिया लादीजे प्राणिया निशयशी गंगे होणे थोर संत शोचे स्मत गंगा शुद्ध होत त्यांच्या संगे वडवा नळा शुची परे सर्वही भक्षक इंद्र पुण्य श्लोक पतन होय पतित पावन कृपाळ समर्थ देता ते पुरुषार्थ चारी दिना बाप रखुमा देऊन विठ्ठलाच्या संगे झाला पूर्ण योगी ज्ञानेश्वर त्याची कृपे मोक्ष जीवनिया लादीजे प्राणिया निश्चयची. महिमा वर्णवे ना काही ब्रह्मादिकतेही वर्णिताती. ज्ञानोबाराय म्हणतात साधू महात्म्यांचा महिमा मला वर्णन करणं होत नाही. ब्रह्मादिक त्यांच्या महिम्याचं वर्णन करतात ब्रह्मादिक त्यांचं पायवणी घेतात अशा प्रकारचा त्यांचा महिमा आहे. संतांचे सुख झाले या देवा मनवुनी सेवा करी त्यांची निर्गुण आकार झाला गुणवंत घाली दंडवत पूजोनिया. परमात्मा ज्यांच्या बाबतीत हे सगळं करतो मग त्यांच्या ठिकाणी त्यांचं वर्णन तेथे माझा काय कोण होतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा महिमा मला वर्णन करता येणार नाही. संतांचा महिमा कार्य अवच्छेदकानंही वर्णन करता येणार नाही आणि स्वरूप अवच्छेदकानंही वर्णन करता येणार नाही. स्वरूप अवच्छेदकानं संतांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर संत हे सत्स्वरूप आहेत परब्रह्म स्वरूप आहेत आणि कुठल्याच प्रकारची शब्दाची व्युत्पत्ती परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाही म्हणून स्वरूप अवच्छेदकानं त्यांचं वर्णन करता येणार नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं जी ही विशेषणी विशेषिजे ते दृश्य नव्हे रूप तुझे. साधूचं रूप हे ज्या विशेषणांनी विशेषित करावं तसं दृश्य रूप त्यांचं नाही. शब्दाच्या मर्यादेमध्ये ते येत नाही. ते कीर आणा माझ्याती हे जे परब्रह्माचं वर्णन आहे तेच वर्णन साधूंचं. तसे साधू असल्यामुळं स्वरूप अवच्छेदकानं वर्णन करता येणार नाही. कार्य अवच्छेदकानं जर विचार करायला गेलं तर ज्ञानोबारायांचं कार्य काय तरी संस्कृताची गहने मोडूनी शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. निवृत्तीनाथ महाराजांनी हे माझ्याकडून करून घेतलं. एवढं मोठं कार्य संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून नारायणा करुणा आली. म्हणजे या ज्ञानोबारायांनी हे जे कार्य केलं हे अत्यंत अमूल्य आहे. ही गाथा आमच्या वीर महाराजांनी मग फार मोठं महत्त्व सांगितलं त्यामुळं माझा विषय त्यांनी बराचसा सांगितला असं मला वाटते. तर म्हणजे हे सगळं हे ज्ञानोबारायांचं फार मोठं कार्य आणि असल्यामुळं त्यांचा साधूंचा महिमा आपण वर्णन करू शकत नाही. जिथं ज्ञानोबाराय म्हणतात मला वर्णन करणं शक्य नाही तिथं मी काय वर्णन करणार. त्यांच्या कृपेनं काय होतं साधूच्या त्याची या कृपे मोक्ष जीवनिया लाधीजे प्राणेया निश्चयशी ज्ञानात देव तू कैवल्यम अशी वस्तुस्थिती असली तरीही साधूच्या फक्त कृपेनं दृश्य कृपेनं शब्द कृपेनं स्पर्श कृपेनं आलिंगन कृपेनं मोक्ष होऊ शकतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे संतांच्या कृपेनं मोक्ष होतो.
असतो त्याची कृपे मोक्ष जीवन या लाभिजे प्राणेया निश्चयेशी. निश्चितपणे त्यांच्या कृपेनं प्राणीमात्राला मोक्ष होऊ शकतो असं म्हणतात. संत किती पवित्र आहेत, किती शुचिष्मंत आहेत याचं चिंतन करताना ज्ञानोबाराय म्हणतात, गंगेहुनी थोर संत शुचिष्मंत, गंगा शुद्ध होत त्यांचे संगे. गंगेहून गंगेपेक्षाही संत शुचिष्मंत पवित्र अशा प्रकारचे आहेत, अत्यंत पवित्र आहेत. त्याने ज्ञानोबारायांनी सांगितलं, शुचित्वे शुची गंगा होय आणि पाप ताप ही जाये, परी तेथे आहे बुडणे एक. खोलिये पारू नेनिजे तरी भक्ती न बुडिजे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. संतांचे नि अंगलगे पापाशी जिनने गंगे, तेने संत संगे शुचित्व कैसे. ते शुची आहेत, मूर्तिमंत शुची म्हणजे संत आहेत, मूर्तिमंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र त्यांचा देह वाणी सर्व त्यांचं. जे जे हरिरंगी लंगले काही न वचे वाया गेले, मांस चर्म हाड देवा अवघेची गोड. हे सर्व त्या देवाला त्यांचं परमात्म्याला गोड आहे. म्हणजे अंतर्बाह्य सर्वांगानं संत हे शुद्ध आहेत. ज्या गंगेला शुद्धता संत देतात, तीर्थे पूर्वकाळ अवघी पायापे सकळ, तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, गंगा शुद्ध होत त्यांचे संगे. अशा प्रकारचे संत. वडवानळ शुची परी सर्वही भक्षक, इंद्र पुण्य श्लोक पतन होय. वडवानळ अग्नी शुचिष्मंत आहे, पवित्र आहे, पण सर्वांचं भक्षक करणार आहे, मग भक्षण करणार आहे, म्हणून त्याचं पावित्र्य भंग होतं. पुन्हा इंद्र पुण्य श्लोक पतन होय. इंद्र ही पुण्यवान आहे, पण इंद्र पुण्यवान जरी असला तरी त्याचं पतन होतं. तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती, क्षिणे पुण्ये मर्ते लोकम विशंती. म्हणजे तो सुद्धा या संतांच्या शुचितेला पावित्र्याला त्या ठिकाणी त्या उपमा देता येत नाही या इंद्राची सुद्धा. गुरुवारी घुलेवा सांगत असतात, आपलं पावित्र्य अबाधित राखून अनेकांना अपवित्राला पवित्र करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे त्यांना म्हणावं पवित्र. आणि ते खरे संत पवित्र आहेत. ते संत कसे आहेत, पतित पावन कृपाळ समर्थ, देताती पुरुषार्थ चारी दिना. पतित पावन आहेत आणि समर्थ आहेत, कृपाळू आहेत, पतितांना पावन करणारे आहेत. देताती पुरुषार्थ चारी दिना. चारी पुरुषार्थ म्हणजे चारी मुक्ती. त्या ठिकाणी ते दिना म्हणजे अत्यंत अनाथाला, जे त्या ठिकाणी इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. मी पहिल्यांदाच एकदा सांगून गेलो, ब्रह्म करी जीवा शोच्या तेही. अशा प्रकारच्या लोकांना सुद्धा ते चार मुक्ती देतात. त्यांच्या हातातच मुक्ती आहेत. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगादू देतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देव घ्या कुणी आईता आला घर पुसवणी. ते परमात्म्याला पाठीमध्ये घेऊन लोकांना घ्या म्हणत फिरतात. अशा प्रकारचे संत चार पुरुषार्थ त्या दिनाला म्हणजे इंद्रियाचे दिन झालेले जरी असले तरी त्यांना सुद्धा संतांच्या कृपेनं चारी पुरुषार्थ चारी मुक्ती प्राप्त होतात असा भाव मला वाटतो. बाप रखुमा देवर विठ्ठलाच्या संगी, झाला पूर्ण योगी ज्ञानेश्वर. ज्ञानोबाराय सांगतात, त्या परब्रह्म परमात्म्याच्या विठ्ठलाच्या किंवा त्या निवृत्तीनाथ महाराजांच्या संगतीमध्ये मी पूर्ण ब्रह्म झालो. माझा विषय नियोजित संपलेला आहे. देव तुकाराम ज्ञानदेव